4 मधून जर मी एक पार्ट निवडला असेल तर ह्याचा अर्थ आहे मी 100 मधून 25 पार्ट्स निवडले. आता मला जर ह्या नंबर्सना, ह्या फ्रॅक्शन्सना पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर आपण ऑलरेडी पाहिले की ह्या नंबर्सना आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो 50/4 इज नथिंग बट 50 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. सो 50चं हाफ हे 25 असतं आणि 25चं हाफ हे 12.5 असतं. सो द आन्सर विल बी 12.5%. आणि 0.4 चे डेसिमल पॉईंट जर आपण उजवीकडे 2 प्लेसेसने सरकवले इट विल बिकम 40. सो इट विल बी 40%. You can go for different methods like rather than multiplying it with 100 तुम्ही हा जो बेस आहे त्यालाच 100 कसं बनवू शकता. थिंक अबाउट दिस. वी हॅव अ स्क्वेअर हिअर आणि मी ह्या स्क्वेअरचे 25 इक्वल पार्ट्स केलेत आणि त्यातून 17 पार्ट्स सिलेक्ट केलेत. So I can write this fraction as 17/25. What happens when I make 100 parts out of this square? मग त्यावेळी मला तेवढाच एरिया जर सिलेक्ट करायचा असेल तर ह्या 100 पार्ट्समधले किती पार्ट्स सिलेक्ट करावे लागतील? You can pause this video and think about it. So correct, the answer is 68 parts. सो तुम्ही जर अगोदरचा स्क्वेअर पाहिला तर त्याच्यातून तुम्ही 17 पार्ट्स निवडले होते. सो 25 मधून 17 म्हणजेच 100 मधून 68. सो आय कॅन से 68 पार्ट्स पर 100 और आय कॅन राईट दिस ॲज 68 पार्ट्स पर सेंट और आय कॅन राईट दिस ॲज 68%. सो 17/25 वॉट एवर इट इज ह्याच गोष्टीला आय कॅन राईट इट ॲज 68%. चला ह्या गोष्टीला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. जेव्हा मी एखाद्या गोष्टीचं पर्सेंटेज लिहितो, फॉर एक्झाम्पल एक्सप्रेस 21 ॲज अ पर्सेंटेज ऑफ 35, म्हणजेच जर मी 35 मधून 21 हा नंबर सिलेक्ट केला तर तो 100 पैकी किती असेल? सो इथं जे तुम्हाला दिसतंय दॅट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज. आणि ह्या नावातच ते आन्सर लपलं आहे की पर सेंट मीन्स 100 पैकी किती. मग तुम्ही दोन्हीकडे जर 100 मल्टिप्लाय केला सो इट विल बिकम 21/35 इंटू 100 इज इक्वल टू द आन्सर वी आर लुकिंग फॉर ओव्हर 100 इंटू 100. सो ह्या 100ला हे 100 कॅन्सल होईल आणि जे काही आपल्याला आन्सर हवा आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला जी मल्टिप्लिकेशन आहे त्यातून आपण हे फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 7 3 जा 7 5 जा. सो 3/5 इंटू 100 और 300/5 अँड 300/5 इज 60. सो मी ह्याला म्हणू शकतो की 35 पैकी 21 म्हणजे 100 पैकी 60 किंवा 60 per 100 or 60% and the symbol to it is like this. सो जेव्हा जेव्हा तुम्ही एखादं पर्सेंटेज पाहाल त्यावेळी समजून जा की तो जो नंबर आहे तो 100 पैकी निवडलेला आहे. वी कॅन गो फर्दर आणि अजून चांगल्या प्रकारे ह्या गोष्टीला समजून घेऊ. आय हॅव अ बार हिअर आणि त्याचे मी 8 इक्वल पार्ट्स केलेत. सो मी त्यातून काही पार्ट सिलेक्ट केलेत आणि आपल्याला त्याचं फ्रॅक्शन लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल द येलो पार्ट इज of 2 parts out of 8 parts, so I can write this fraction as 2/8 किंवा ह्यालाच आपण 1/4 असं लिहू शकतो. Similarly the blue part is 1 part out of the 8 parts, so I can write 1/8. जो काय ब्राऊन पार्ट आहे तो 3 पार्ट्स आहेत आउट ऑफ 8, so I can write it as 3/8. आता मला जर ह्या नंबर्सना, ह्या फ्रॅक्शन्सना पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर आपण ऑलरेडी पाहिले की ह्या नंबर्सना आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो व्हेन यू मल्टिप्लाय विथ 100 तुम्हाला हे नंबर्स पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट झालेले दिसतील. सो वी कॅन डू दिस. 4 1 जा 4 25 जा. सो द आन्सर विल बी 25%. अजून एकदा समजून घेऊया की 25% म्हणजे काय. सो 4 मधून जर मी एक पार्ट निवडला असेल तर ह्याचा अर्थ आहे मी 100 मधून 25 पार्ट्स निवडलेत आणि ह्या दोघांची व्हॅल्यू ही सेमच असणार आहे. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट अ फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज. सिमिलरली 1/8 ओव्हर 100
I can write it as 100/8 or 50/4. So 50/4 is nothing but 50 divided by 2 divided by 2. So 50चं हाफ हे 25 असतं आणि 25चं हाफ हे 12.5 असतं. So the answer will be 12.5%. Going to the last part, it is 300/8 or 3/8 into 100. So 300/8 can be written as 300 divided by 2 divided by 2 divided by 2. So 300चं हाफ हे 150 असतं, 150चं हाफ हे 75 असतं आणि 75चं हाफ हे 37.5. So the answer will be 37.5%. So this is how you convert a fraction or any number into percentage. You just multiply it with 100, that's all. So we will do some practice of converting the fractions into percentages. It is a simple thing, like you just have to multiply with 100 and you will get the answer. So in the first question, it is 4/5 into 100. So I can write it as 25 is 100 and 20 into 4, that will be 80%. You can go for different methods, like rather than multiplying it with 100, तुम्ही हा जो बेस आहे त्यालाच 100 कसं बनवू शकता, थिंक अबाउट दिस. सो तुम्हाला 10ला 100 बनवायचं असेल तर वरच्या नंबरला पण 10ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इट विल बी 30/100 आणि त्यामुळं 100पैकी 30 पार्ट्स म्हणजेच किती, 30%. यू कॅन डू लाईक दिस. द थर्ड क्वेश्चन, तुम्ही याला एकतर 100ने मल्टिप्लाय करू शकता किंवा बेसला 100मध्ये कन्वर्ट करू शकता. सो आय विल मल्टिप्लाय इट विथ 100. So 0 0 cancelled out, 2 1s are 2 5s are and 15 5s are, that is 75. So this is 75%. Now fourth question, you can convert the base into 100 like 25 into 4 आणि त्यामुळे तुम्हाला वर सुद्धा 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो द आन्सर विल बी 96/100 आणि त्यामुळं 96 पार्ट्स पर 100 और पर सेंट. सेंट हे US मध्ये 100 ह्या नंबरसाठी सांगितलं जातं. So that's where it is derived from. So this will become 96%. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, 10/15. आता ह्या बेसला 100मध्ये कन्वर्ट करणं दॅट इज नॉट इझी. सो वी विल गो विथ द मल्टिप्लिकेशन विथ 100. सो व्हॉट वी कॅन डू हिअर, 5ने आपण रिड्यूस करू शकतो याला. 5 2s are 5 3s are. सो द आन्सर विल बी 2 into 100/3 or 200/3%. आणि ह्यालाच आपण डेसिमल्समध्ये कन्वर्ट करू शकतो. वी हॅव ऑलरेडी लर्नड इट. सो इट विल बी 66.66%. हा नंबर कधी थांबणार नाही आहे. सो इट इज अन इरेशनल नंबर. सो यू कॅन कन्वर्ट दिस इंटू अ डेसिमल पर्सेंटेज लाईक दिस. नाव सिक्स्थ क्वेश्चन, 7 हा बेस आहे ज्याला 100मध्ये कन्वर्ट करणं दॅट इज नॉट दॅट मच इझी. सो आय विल मल्टिप्लाय इट विथ 100 अँड लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सो 1200/7. सो तुम्ही ह्याला लॉंग डिव्हिजनने किंवा फ्रॅक्शनल डिव्हिजनने डिवाइड करू शकता. सो आय विल चूज द फ्रॅक्शनल डिव्हिजन. 7 1s are 7, 7 1s are 7, रिमाइंडर इज 5. सो पुढचा 0 घेतो मी. सो इट विल बिकम 50. सो 7 7s are 49, रिमाइंडर इज 1, पुढचा 0 घेतो, इट बिकम्स 10. 7 1s are 10, उरले 3. आता 3 हा 7पेक्षा लहान असल्यामुळं आपण एक डेसिमल पॉईंट घेतो आहे अँड वी विल मेक दॅट 3 into 30. सो इट विल बी 7 4s are 28. सो तुम्हाला फ्रॅक्शनल डिव्हिजन जर माहीत नसेल तर तुम्ही लॉंग डिव्हिजनने सुद्धा हे करू शकता. सो द आन्सर विल बी 171.4%. सो इथं तुम्हाला थोडं लक्ष दिलं पाहिजे. पर्सेंटेज हे काय 100पेक्षा कमीच असतं असं नाही. इट कॅन बी ग्रेटर दॅन 100. सो तुम्ही इथं पाहू शकता 7पेक्षा हा जो पार्ट आहे 12 हा मोठा आहे. सो इट इज ग्रेटर दॅन अ होल नंबर. दॅट्स वाय द पर्सेंटेज इज अबाव 100. Now let us see how to convert a percentage into decimal. So it is highly required to convert a percentage into decimal and it is very simple. So जेव्हा जेव्हा तुम्हाला 10% असा एखादा नंबर दिसेल फॉर एक्झाम्पल, त्यावेळी तुम्ही ह्यालाच फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकता की इट इज लाईक 10 पार्ट्स आउट ऑफ 100 पार्ट्स. आणि वी ऑलरेडी नो की जर एखाद्या नंबरला 100ने डिवाइड केलं तर जो काय डेसिमल पॉईंट असतो तो लेफ्टला सरकेल 2 डेसिमल प्लेसेसने. सो इट विल बिकम 0.1. सो दिस इज हाऊ वी कन्वर्ट अ पर्सेंटेज इंटू डेसिमल.
तुम्हाला फक्त डेसिमल पॉईंट हा लेफ्टला सरकवायचा आहे 2 प्लेसेसनी, जो काय पर्सेंटेज दिला आहे त्याच्या. फॉर एक्झाम्पल द सेकंड क्वेश्चन 30%. सो 30 जो नंबर दिसतोय ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट हा इथं आहे. सो इफ यू शिफ्ट दॅट टू द लेफ्ट इट विल बिकम 0.3. सो द आन्सर इज 0.3. सो 0.3 हा नंबर 30% एवढा आहे, और 30% इज लाईक 0.3. नाव द थर्ड क्वेश्चन दॅट इज 1%. सो फील येण्यासाठी आपण याला फ्रॅक्शनमध्ये पहिला कन्वर्ट करू, दॅट इज 1/100 पार्ट्स. मग ह्याच्यामध्ये जो डेसिमल पॉईंट इथं आहे त्याला आपल्याला लेफ्टला सरकवायचं आहे 2 प्लेसेसनी. सो इट विल बिकम 0.01. नाव द फोर्थ क्वेश्चन इट इज 120. सो डेसिमल पॉईंट इज हियर, यू कॅन शिफ्ट इट 2 places and it will become 1.2. Fifth, it is 12.5. You can shift the decimal place to the left आणि the answer 0.125 असं बनेल. तुम्हाला डेसिमल पॉईंट शिफ्ट का करायचं ह्याचं रिझन माहीत असेल तर यू कॅन डू इट विथ ईज. You just have to divide this percentage with 100 and due to this 100 the decimal point is shifting to the left. Okay. Next, the last question. I want you to try this by pausing the video. So we can shift this decimal place or point to the left by 2 places and the answer will be 0.005. So I hope you are clear with it. So let's solve some mixed practice in a quick way. If a percentage is given, त्याला जर तुम्हाला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर वी हॅव ऑलरेडी सीन वी हॅव टू शिफ्ट द डेसिमल प्लेसेस टू द लेफ्ट. सो इट विल बिकम 0.25. किंवा ह्याला जर तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये लिहायचं असेल सो यू कॅन राईट इट लाईक 25/100 आणि ह्याला रिड्यूस फॉर्म दिल्यानंतर इट विल बिकम 1/4. सो दिस हाऊ सिम्पल इट इज. सेकंड, आता तुम्हाला डेसिमल दिला आहे दॅट इज 0.02 आणि तुम्हाला याला फ्रॅक्शन आणि पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. सो डेसिमलला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100ने डिवाइड न करता यू हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 100 और तो डेसिमल प्लेस आता उजवीकडे सरकवायला पाहिजे 2 प्लेसेसनी. सो इट विल बिकम 2%. आणि ह्यालाच तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल सो इट विल बिकम 2/100 और इन द रिड्यूस फॉर्म इट विल बिकम 1/50. सो द लास्ट क्वेश्चन, फ्रॅक्शन इज गिवन 2/5 आणि ह्याला आपल्याला पर्सेंटेज आणि डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं. So the best way is to convert it first to decimals and then to percentage. So 2/5 ह्याला जर आपल्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल सो इट विल बिकम 0 पॉईंट अँड देन अ 0 विल अपियर हिअर आणि त्यानंतर वी कॅन राईट इट ॲज 0.4. सो इट इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू डेसिमल्स लाईक 0.4. आपण ऑलरेडी पाहिलं हे कन्वर्जन कसं करायचं. आणि 0.4चे डेसिमल पॉईंट जर आपण उजवीकडे 2 प्लेसेसनी सरकवले तर इट विल बिकम 40. सो इट विल बी 40%.